नमस्कार. पालघर समाचार लाईव्ह न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा. रानशेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट बाथरूम सुविधेचे लोकार्पण. लॉटरी क्लबचा आदिवासी विभागामध्ये मोठा उपक्रम. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेतील आज लॉटरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट व बाथरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आदिवासी व ग्रामीण भागातील मुला मुलींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही रानशेत आश्रमशाळेतील वर्गखोल्या उभारण्यात आल्या होत्या. लॉटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि मुंबई कोस्टल एरिया यांच्या संयुक्त सहकार्याने हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने हॉस्टेलच्या जवळच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुंबई कोस्टल एरिया येथील प्रेसिडेंट कवित सेठी, पास्ट प्रेसिडेंट अभय भाटिया आणि नम्रता साहा याच्यासह कल्पेश जोशी, माधुरी कल्पेश जोशी, रोहन साहा, उर्वी साहा, विवेक पटेल आणि जैनी विवेक पटेल हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, प्रसार शिक्षण मंडळाचे सचिव माननीय श्री पांडुरंग बेलकर, मुकणे सर तसेच संचालिका मालतीताई आणि गीताताई गुहे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार आश्रमशाळेतील सुमारे 700 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था असून एकूण विद्यार्थी संख्या 1200 पेक्षा अधिक आहे. या नव्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार नितीन बोंबाडे, माधव तल्हा, शैलेश तांबडा तसेच पत्रकार व यूट्यूबर अरविंद बेंडगा उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्तता होत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण या माध्यमातून घालून देण्यात आले आहे. पालघर समाचार लाईव्ह न्यूज साठी अरविंद बेंडगा, पालघर समाचार. नमस्कार. मी बन्सी धुरंधर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 या संस्थेमध्ये 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी आज इथे आलेलो आहे. रानशेत आश्रमशाळा ही जवळजवळ आम्ही दत्तक घेतल्यासारखीच आहे. आश्रमशाळा ही जी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुरू केलेली एक पद्धत होती
ती खरंच चांगली अशी एक सुविधा असायची. पण होतं असं की आपण जे करायला जातो आणि जे होतं त्याच्यामध्ये काही फरक असतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे सगळ्या सुविधा पोचत नाहीत. अशा वेळेला रोटरी ह्या संस्थेने असं ठरवलं की जास्तीत जास्त आश्रमशाळा दत्तक घ्यायच्या आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला जेवढ्या पुरवता येतील तेवढ्या पुरवायच्या. ह्या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट ही जी संस्था आहे यांनी गेले जवळजवळ 8 वर्ष काम करायचं ठरवलं होतं आणि बऱ्याचशा ज्या सुविधा नव्हत्या त्या कशा मिळतील याकरता मुख्यतः पैसे जमवणं आणि मुख्य हे काम करून घेणं अशा 2 कार्यक्रमामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग होता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या रांचेत आश्रमशाळेचं संपूर्णपणे परिवर्तन झालेलं आहे. ही शाळा आता ह्या सगळ्या भागामध्ये नावारूपाला आलेली आहे. त्याचं कारण असं की सुरुवात केली आम्ही मुलांच्या हॉस्टेलपासून. मुलांचं हॉस्टेल बांधून दिलं, त्याचप्रमाणे मुलींचं हॉस्टेल बांधलं, तसंच त्यांना हा रिक्रिएशन हॉल आपण जिथे आता उभं आहोत तो रिक्रिएशन हॉल, तसंच स्वयंपाकघर हे बांधून दिलं, जेवणाची सोय झाली. नंतर असं लक्षात आलं की शाळेचे वर्ग कमी पडत आहेत, त्यामुळे शाळेची जी जुनी इमारत होती बैठी इमारत ती पाडून त्या जागी अद्ययावत अशी 2 मजल्याची इमारत मी उभी केली. त्याच्यानंतर मुलींचं जे हॉस्टेल होतं तिथे मुलींच्या टॉयलेटची सुविधा नव्हती, होती पण ती चांगल्या परिस्थितीत नव्हती, म्हणून त्याचं पूर्ण रेनोव्हेशन आम्ही करून घेतलं आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे. आज 14 नोव्हेंबर व्हॅलेंटाईन डे म्हणून सगळं जग साजरं करतो. आपण आपल्या देशामध्ये मैत्रीचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो आणि मला वाटतं ही एक सुंदरशी अशी भेट रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तसाच आमचा सहकारी क्लब आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई कोस्टलाईन, अशा 2 क्लबनी एकत्र येऊन ही सुंदरशी अशी भेट आश्रमशाळेला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आम्ही झालो. सर्वांना खूप खूप आमच्या शुभेच्छा आणि ह्या मुलांना ह्या सुविधांचा खूप उपयोग होईल ही खात्री आम्हाला आहे.